माता की जय! वंदे मातरम! आज या ठिकाणी आवाज उपस्थित राहिलेले जे सराई युट्यूबर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा आमचे शाळेचे मुख्याध्यापक आयते सर त्याचा सत्कार करतील. त्यांचे सहकारी अमर बांगर यांचा सुद्धा आमच्या शाळेचे बांगर सर हे त्यांचा सत्कार करतील. मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी, आज सुंदर अशी पहाट आणि आज आहे आपला प्रजासत्ताक दिन आणि त्याच निमित्ताने आज आम्ही आमच्या शाळेत नाही तर आज आम्ही चाललो आहे बेकरेवाडीला. कारण तिथल्या जेवढे आपले मित्र आहेत त्यांची खूप मागणी होती का एकदा तरी आमच्या इकडे ये. तर त्यांच्या विनंतीस मान राखून आम्ही आज चाललो आहे तिकडं. तर तो तिकडचा आपण गाव पण पहिल्यांदा बघणार आहोत. बाकी मंडळी जी आपली आहे यूट्यूब फॅमिली ती आणि तिकडचे रस्ते, तिकडचा दिसणारा जवळ माथरांचा डोंगर, तिकडनं दिसणारा व्ह्यू, परत गाव आणि होणारं झेंडावंदन हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्यासोबत आहे नेहमीचे आपले अमर बंधू. तर चला मग तर जाऊया आपण. तर मंडळी, तर आता एवढ्यातच आम्ही आपल्या बेकरेवाडीच्या शाळेत पोचलोय, रायगड जिल्हा परिषद. आणि हे बघा आपल्या अमर आहे आणि हे बघा गायज, हे तुम्हाला पाणी दिसेल ना, वेस्टेज म्हणजे ते वेस्टेज पाणी नाही. पाणी आपल्याला यावरचा आपला माथेरानचा डोंगर आहे ना, तिथून आपला झऱ्याचा पाणी आणला जातो. आणि हा बघा हा पाईप दिसला असेल फणशीला वेटोळ्या घालाय तो, आणि तो आहे त्याच्यात. म्हणजे पूर्ण नॅचरल पाणी असतो हे, जवळजवळ मे महिन्या परत पुरत असतो. आणि काही वेळात आपली प्रभात फेरी सुरू होईल, तर आपण फिरूया त्यांच्यासोबत. आज बेकरेवाडी फिरूया. तर मंडळी, तर आता आपले म्हणजे आपल्या लहान मुलांचे सर्वांचीच आपली प्रभात फेरी निघते, तर आपण पण त्या प्रभात फेरीत सामील होऊया.
हे बघा आपली संपूर्ण आपला अमर हे बघा आपले चिल्ड्रन गँग. कोथिंबीर कढीपत्ता इंग्रजाला बेपत्ता. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. 1 रुपया चांदीचा सारा देश गांधीचा. 1 रुपया चांदीचा सारा देश गांधीचा. भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की जय किसान. जय जवान. भारत माता की. भारत माता की. जय वंदे मातरम वंदे. मातरम. तिरंगी झेंड्याचा. विजय असो. तिरंगी झेंड्याचा. विजय माता की भारत माता की. वंदे वंदे. ये तर मंडळी आत्ताच आपली प्रभात फेरी झालेली आहे. तर आता आपण इथं ध्वजारोहण करणार आहोत. तर प्रथम आज आपण आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरवाडी या शाळेत आपण आज प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम मी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आपल्या गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पारधी आणि शाळेचे सदस्य तसेच शाळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत करणारे म्हणजे पुढाकार करणारे गणेश पारदे यांचं पण मी इथं
सावधान झेंडू को सलामी दोगे सलामी दो हाथ नीचे एक साथ राष्ट्रीय गीत शुरू कर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की जय भारत माता की जय साथ झेंडा गीत शुरू कर झंडा ऊंचा रहे हमारा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरम को बरसाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान इसकी जाए पाए जाए गान भले ही जाए सरांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम सुरेश पार पडावा म्हणून आजचे गेले झोपले प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमासाठी गणेश पार्टी हे वेळ काढून पुष्प देऊन त्याचं स्वागत ते त्यांनी स्वीकारावं अशी इच्छा आहे. आज या ठिकाणी आवाज उपस्थित राहिलेले जे सराई युट्यूबर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा आमचे शाळेचे मुख्याध्यापक आयते सर त्यांचा सत्कार करतील. त्यांचे सहकारी अमर बांगर यांचा सुद्धा म्हणजे शाळेचे बांगर सर हे त्यांचा सत्कार करतील.
प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. बेकरीवाडी या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा बेकरीवाडी या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम व्यासपीठावरचे सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पारधी, गावातील तरुण पिढीचे सर्व मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक वाळकू पारधी, अंगणवाडी सेविका, मदतीस, तसेच आमचे युट्यूबर जय सराई हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. सर्वांचं मी प्रथम शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि आजचा जो 78वा प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज बेकरीवाडी या ठिकाणी 78वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपण युट्यूबच्या माध्यमातून निश्चितपणे दाखवा की ही जी शाळा आहे, वास्तविक निवडणुका लागल्यामुळे आजच्या काय बंधन आहे, काय गोष्टी होता येत नाही, तरी पण आपल्या माध्यमातून शाळेची व्यवस्था काय आहे, 78 वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपण इथं आलात आणि ही शाळा आज पण कुठल्या कंडिशन मध्ये, आज पण माझा आदिवासी रस्ते अभावी किंवा इतर सुख सुविधा अभावी आज पण वंचित आहे. खरोखर ही खेदजनक गोष्ट आहे. आज सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपल्या ज्या पालकांना एक इंग्लिश मीडियमचं फूल लागलेलं आहे. जो तो पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम पाठवतो, त्यामुळे आपल्या मराठी शाळा कुठेतरी वंचित झालेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 18,000 शाळा आपल्या मराठी बंद पडत चालल्या आहेत. म्हणून मराठी शाळा तर तुम्हाला एक कौतुकाचं सांगतो का, जो गरीबाच्या घरामध्ये एखादा कला जन्माला येते, तसेच मराठी शाळेमध्ये सुद्धा खूप मोठे अधिकारी जन्माला येतात. मग तो IPS अधिकारी असेल, तहसीलदार असेल किंवा उच्च पदावरचा राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल, अशा मराठी शाळेमध्ये जन्माला येतात. तरी मराठी शाळा वाचली पाहिजे, कारण ती आपली माय आहे. मराठी शाळा वाचली पाहिजे त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे या माध्यमातून की आपण मराठी शाळेला जास्तीत जास्त फोकस करून ज्या इंग्लिश मीडियम ज्या सुविधा आहेत त्या मराठी शाळेमध्ये आपण उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून माझी शाळा सुद्धा वाचेल. आणि या निमित्ताने मी जास्त काय बोलत नाही. सर्वांना फक्त प्रजासत्ताक दिना पुन्हा शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम संपल्याचा जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. काय तुलना दिला तर मंडळी, आपण बघितला असेल आपल्या बेकरीवाडीचा प्रजासत्ताक दिन निमित्त होणारा कार्यक्रम. तर आता हे बघ, याला पण रात्री फोन केलेला आहे आणि आलाय सगळ्यात लेट येतो आणि त्याच्या आधी आम्ही पोचलो. तर आता त्याच्या घरी जातोय आम्ही. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, कमेंट, शेअर तर झालंच पाहिजे. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय.